त्यांचे मी पुणे पत्रकार प्रतिष्ठान आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने स्वागत करतो। पत्रकारांच्या कल्याणासाठी पुणे पत्रकार प्रतिष्ठान आणि पुणे पत्रकार संघ कायमच तत्पर असतो। गेल्या अनेक वर्षांचे प्रेस क्लबचे स्वप्न आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे। त्यासाठी लागणारी महत्त्वाची बाब म्हणजे जागा संपादनाची, ती आता आपल्याला मिळाली आहे। त्यासाठी महसूल मंत्री बावनकुळेजी यांचा सिंहाचा वाटा आहे। यासाठी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत। पत्रकार प्रतिष्ठानचे कार्यवाह पांडुरंग सानवड यांना मी प्रास्ताविक करण्याची विनंती करतो। नमस्कार। पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने राज्याचे लोकप्रिय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्वागत करतो। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की टाळ्यांच्या गजरात प्रथम आपण स्वागत करूया। तर आपल्या पत्रकार संघात आपण वर्षभरात वार्तालाप, प्रेस कॉन्फरन्स असे वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो, पण आजचा कार्यक्रम थोडासा वेगळा आहे कारण आपल्याला आभार मानण्याची संधी मिळालेली आहे, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम आहे। आपल्या सर्वांची गेल्या अनेक वर्षांची मागणी होती की आपल्या पुणे श्रमिक पत्रकार संघाला मुंबई, दिल्ली, नागपूर या धर्तीवर एक सुसज्ज असा प्रेस क्लब उभारावा आणि त्यासाठी छानशी जागा मिळावी। पण पुण्यातली जागांची परिस्थिती बघितली तर जागा मिळणे किती अवघड आहे सगळ्यांना माहिती आहे। पण बावनकुळे साहेबांचा तो योग जुळून आलाय। अवघ्या 8 महिन्यात म्हणजे मला आठवते 4 मेला आपल्या पत्रकारांचे एक स्नेह भोजनाच्या कार्यक्रमात आपले ज्येष्ठ सहकारी उमेश शेळके सर त्यांच्या स्टाईलने त्यांना भेटले, साहेब आम्हाला प्रेस क्लबचा जागा पाहिजे आणि तेवढंच त्यांनी पण बावनकुळे साहेबांनी तेवढंच म्हणजे अति उत्साहाने हो मी तुम्हाला जागा देणार आणि तो जो काही प्रवास सुरू झाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर शेवटच्या अधिवेशनाच्या आधीचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर झाला। त्यात पण तो प्रस्ताव येण्यापूर्वी त्याच्यात काही त्रुटी होत्या, आमची जागा आपल्याला विनाशुल्क पाहिजे होता। त्याच्यासाठी आपल्यापेक्षा बावनकुळे साहेबांनी स्वतः पाठपुरावा केला। एवढा त्यांच्या मागे व्याप असतानाही त्यांनी सगळे 10 वेळेस आपल्याला एक पत्र पाठवायला सांगितलं होतं। आम्ही पत्र तयार करण्याच्या गडबडीत असताना आमच्याकडून 10 अधिकाऱ्यांना त्यांचा आवाजचा फोन आला की तुमचं पत्र आले नाहीये, ते पत्र पाठवा म्हणजे मला मुख्यमंत्र्यांशी बोलून तुमचा विषय करता येईल आणि त्यांनी आता दिलेला शब्द पाळलाय। त्यामुळे आणि आपल्या पत्रकार संघाला प्रेस क्लबसाठी जागा मिळाली। मी पुन्हा एकदा आभार मानतो साहेब। आतापर्यंत 50% लढाई झालेली आहे, प्रेस क्लब उभारायचे तुमची हिसार मार्गदर्शन आणि जे तुम्ही आम्हाला सहकार्य केलं ते काय राहू द्या। धन्यवाद। पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे यांनी मनोगत व्यक्त करण्याची मी त्यांना विनंती करतो। आपल्याला टाळ्याची सवय नाही, पण आज करून द्या। तुमचे खूप खूप धन्यवाद आहेत। दुसऱ्या दिवशी तुम्हाला येऊन भेटून हा सर्व सहकार्यांच्या साथीने सांगायला आनंद होतो की 35 वर्षापूर्वी ही जागा आम्हाला मिळाली, शासनाने दिली। आज आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत म्हणजे एक वडिलांचं घर कसं असतं त्या पद्धतीने आमच्या सगळ्या पिढ्यांनी ते जोपासलं। आज आम्ही एक अभिमान वाटतो आणि जागा मागताना पण आम्हाला अभिमान काय आहे की शासनाने दिलंय त्याचा योग्य पद्धतीने वापर करून पत्रकारांच्या कल्याणासाठी त्या गोष्टींचा सगळ्या आतापर्यंत आमच्या सगळ्या पिढ्यांनी पुढच्याही ते प्रयत्न केले। पुढे काळात प्रेस क्लबचं आमचं जे स्वप्न होतं बऱ्याच वर्षांचं, शहर वाढले, लोकसंख्या वाढली, माध्यमांचं प्रमाण वाढले, आमच्या सदस्य संख्या वाढली, सदस्य करून घेऊ शकत नाही कारण श्रमिकांची संघटना आहे। आता तुमच्या माहिती तुम्हाला सोशल मीडिया पण आलाय, ते कुठे आपल्याला ऍब्सॉर्ब करता येईल। ज्येष्ठ पत्रकारांसाठी आम्ही शासनाच्या मागे लागून युनियनचा अध्यक्ष म्हणून काम करताना माझ्यासारखे बरेच अध्यक्ष आता बसलेले आहेत माझ्या, सगळ्यांनी प्रयत्न केले। आमची महाराष्ट्राची संघटना आहे, मुंबईची संघटना आहे, आमचे दिवशी महिला आहे, दिवशी जोशी आहे, हे आम्ही सगळे एका प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघटना म्हणून काम करतो। शासनाने वेळोवेळी आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत। थोडक्यात सांगायचं पेन्शन ज्येष्ठांसाठीची किंवा महात्मा फुले आरोग्य योजनेत तर पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठान हे आम्ही स्वावलंबी करताना आमचं कमीत कमी शासनावर पडेल या पद्धतीने आम्ही गेली 20 वर्ष काम करतो। इथून मिळणारा एक पैसा त्याचा हिशोब त्याचं दरवर्षी होणारा ऑडिट
हे एक तर परफेक्ट आहे. आमचा वाद होईल कशाला पण पैसा इकडचा तिकडे जात नाही आणि तो प्रत्येक पैसा पै हे आमच्या पत्रकारांच्या कल्याणासाठी वापरले जातो. तर त्या पुढे जाऊन शासनावर बोजा पडणार नाही. आम्हाला आज प्रेस क्लब मिळालाय तर बऱ्याच जणांची अशी संकल्पना असते की प्रेस क्लब म्हणजे आता तिथं पार होईल वगैरे. निश्चित होईल परंतु निश्चित होईल पण तुम्ही एखाद्या गोष्टीचा जर व्यावसायिक वापर केला त्यात जर तुम्ही फंडिंग गोळा केलं तर तुम्ही पत्रकारांच्या योजना आणखी व्यापक स्वरूपात आपण करू शकतो. मला सांगायला आनंद होतो की आम्ही 2 लाखाचा बिल आमचा आम्ही 450 सदस्यांचा काढतो. अचानक एखादा सदस्य गेला तर त्याच्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून 50,000 रुपये देऊ केले. जे निवृत्त झाले निवृत्त म्हणण्यापेक्षा आता निवृत्तीचं वयाचं काही सांगता येत नाही. कामगार कायद्याने आमची बऱ्यापैकी कंबर मोडलेली आहे. कामगार कायद्यामुळे या गोष्टीमुळे ती नोकरी सुटेल तर किमान एकदा आमच्या 15 वर्ष सदस्य आमच्या संघटनेशी अटॅचमेंट असलेला पण 50 वर्ष बाहेर गेला त्यालाही आम्ही मेडिकल मध्ये सुरुवात केली. पण अशा समजा त्यानंतर ही पेन्शन जर द्यायची झाली तर उत्पन्नाचे स्रोत लागतील तर त्या जागेचा असा उपयोग करू की आम्ही जेणेकरून उत्पन्न होईल. आमच्या स्किल डेव्हलपमेंट मध्ये जागतिक स्तराचे पण जर पत्रकारितेत राहिला किंवा पत्रकारितेशी संलग्न काही कोर्सेस करायचे असतील तर ते आमची व्यापक स्वप्न आहे. तर ती स्वप्न पूर्ण करण्याचं पाया जर तुम्ही घातला म्हणजे मी धन्यवाद फक्त जागा दिली म्हणून म्हणणार नाही. तुम्ही एक पाया केलेला आहे. जसं आज 35 वर्षापूर्वी शंकरराव खोडले सर होते त्यांनी दिली त्यामुळे आमची पिढी एका छताखाली पत्रकारिता एका छताखाली राहते. पुढे त्याच ह्याच्यात ऍडव्हान्स पिढी जी निर्माण होईल ती त्या प्रेस क्लबच्या माध्यमातून जो आम्हाला कॉर्पस मिळाला जाईल किंवा फंडिंग होत राहील त्याचा आम्ही निश्चित तो प्रयत्न करण्याचा आमचा मानस आहे किंवा आता तर आम्ही पायाभरणी करणार आहोत. पुढच्या पिढीसमोर बोलताना मला तो आनंद होतो की आपली नियुक्ती आपण ठेवतोय केवळ हे कारण आहे त्याचा चांगला वापर प्रत्येक पत्रकारासाठी झाला पाहिजे आणि जर पत्रकाराच्या कल्याणासाठी गुरुजींच्या समोर होतं ते फार मोठं काम. अगदी 5 महिन्यांमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने असं आपण प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोललोय पण तुम्ही फोन नंबर घेऊन बोललं आणि ते पाठवा असं कधी झालं नाही. आम्ही यापूर्वी पत्रकार संघाच्या आमच्या हे प्रत्येक जो झिजला यापूर्वी प्रेस क्लब साठी त्या प्रत्येकाचं याच्यात हे सक्सेस आहे. प्रत्येकाचे आम्ही ती न्यूज एकाने सोडली ती बॅटर आम्ही पुढे पेश केलो फक्त आम्ही एंडच्या रेषेवर आम्ही होतो. त्यामुळे हे फक्त यश हे आमच्या कार्यकारिणीवर आम्ही म्हणत नाही. हे आमच्या सगळ्या सहकार्यांचं त्यांनी याच्यासाठी हा पत्रकारांच्या ठिकाणीचा गुण हा माझ्या सगळ्या सहकार्यांनी माझ्या अगोदरच्या अध्यक्ष असतील कार्यकारिणी असतील पत्रकार संघाचे सदस्य असतील त्यांच्या याचं हे यश आहे असं मी मानतो. आणि पुन्हा एकदा सर धन्यवाद देतो. आता मुलीला आले होते मुली आम्ही पावन पुढे साहेब रचिला पाया मुली आणणार आता एक दिवस तुम्ही खूप मोठं काम केले. आम्हाला निशुल्क मुख्यमंत्री साहेबांचे धन्यवाद दादांचे धन्यवाद एकनाथ शिंदे साहेबांचे धन्यवाद आणि याच्यातले सगळे कॅप्टन तुम्ही आहात तुमचे शतशः धन्यवाद. या कामामध्ये माझ्या पूर्वीच्या कार्यकारिणीचे गजेंद्र मोरे आहेत आष्टेकर आहेत प्रसाद कुलकर्णी आहेत चंद्रकांत हानसाटे आहेत अरुण निवेकर सर आहेत. आताच्या कार्यकारिणीत सुनील भावे प्रिन्स मोहन पाटील आहे अंजली आहे पांडुरंग आहे. हे सगळे सदस्यांनी एक मताने आम्ही या गोष्टीवर किमान सगळेजण एक मताने पुढे गेलो. तुमची साथ मिळाली. मी आणि सगळ्या त्यांच्या ह्याच्यामध्ये नाव राहणार नाही ते मुद्दाम शेवटी ठेवलं. आमचे पराग करंदीकर सर ते महाराष्ट्र टाइमचे संपादक असले सर तरी आम्ही फक्त त्यांचे एकदा अध्यक्ष आहोत. या उमेश शेळके असतील पराग करंदीकर असतील आणखी बरेच लोक आमचे असे की पदांशिवाय पद नसतानाही पद न घेता या संघटनेसाठी काम करणारी लोक आहेत. म्हणून आमच्या सारख्या नवीन पिढीला एक प्रेरणा मिळते. मागे कोणतरी आहे तसं विठ्ठल जग चालवतो का तसं हे संघामध्ये या मंडळीमुळे आम्ही आहोत. आणि या वास्तूचे फक्त खासियत सांगतो तुम्ही आन्सर म्हणून इथे नॉनव्हेज किंवा बाई या इमारतीत अलाउड नाही.
हे गेले 35 वर्ष ती अव्याय तिथं चालल्या तिथून पुढेही राहील. बरेचदा नवीन पिढी म्हणून मी जेव्हा होतो काय सोडण्या टाका म्हणलं तरी चालत नाही हा बोलणारा मीच. पण त्याचे फायदे आणि तोटे हे अनुभवात जेव्हा आपण त्या मोजे आपण पायात घालतो ते खूप पायात घालतो तेव्हा लक्षात येतं नाही चांगलं टिकवलं तर चांगलं राहणार. आज तुमच्या मंदिरात गेलो होतो महालक्ष्मी आम्ही आवर्जून गेलो. तुम्ही जे केलं ते इथं प्रत्येक पत्रकाराला जाईलच असं मी सगळ्यांना सांगतो. अवघ्या 10x10 मंदिर म्हणजे श्रद्धा असते श्रद्धेचं व्यापक सुरू खूप सुंदर मंदिर जवळपास 10 एकरात एवढीच लायब्ररी म्हणजे श्रीराम जन्मकथापासून शेवटापर्यंत सगळं सचित्र स्वातंत्र्याचं सगळे स्वातंत्र्य लढ्याचे म्हणजे ते तिथे अध्यक्ष आहे. तुम्ही जसं ते 10 एकरात गेले तुम्हीच आम्हाला मदत करून आमचं पुढे न्याल आमच्या बाबतीशी काय बोलाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा राज्य शासनाचे आणि आपले शतशः धन्यवाद. फक्त शब्दात व्यक्त करणं हे आहे पण आमच्याकडे छोटासा सत्कार तुमचा आम्ही करू इच्छितो. मी आमचे ज्येष्ठ सदस्य उमेश शांती यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आज तुम्ही पुणेकर व्हावं तशी आमची इच्छा मी मागच तुम्हाला घाल माझा हाताने घालतो सगळ्यांच्या तर्फे सर पुढेच आहे. पायाभरणीची शिला आहे सरांच्या हस्तेच होईल. मी ते कोण शिला देताना सांगतो पुढे. डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर यांचाही सत्कार करावा अशी मी विनंती पुणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश यांना. मी मगाशी जसं म्हणाले की सगळ्या प्रक्रिया पार पडताना सर्वात महत्वाची भूमिका आपल्याला सुरेश यांनी पार पाडली होती. त्यांनी मनोगत व्यक्त करावा अशी विनंती. पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आणि सहकार्य बावनकुळे साहेबांची विशेष आभार मानले पाहिजे. कारण यापूर्वी जसं मगाशी पाठपुरावा सांगितलं की मे मध्ये जेवण ठेवलं त्या जेवणाच्या वेळेस हा विषय निघाला आणि बावनकुळे साहेबांना बोललो. त्या दिवशी बावनकुळे साहेब लगेच मुंबईला निघून जाणार पण त्यांनाही काम लागलं म्हणून ते थांबायचं असे ठरलं. बोललो त्यांना एवढं बोललो की यापुढे आम्हाला खूप आश्वासन हे तुमच्या पक्षातल्या लोकांनी सुद्धा खूप आश्वासन पूर्ण झालेलं आहे. तुम्ही पूर्ण करावं अशी आमची इच्छा आहे. बावनकुळे साहेब मला म्हणजे नाही तुमचं काम करणार मी 100% करणार. त्या दिवशी ते राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते एवढंच म्हणले की तुम्ही कलेक्टर साहेबांकडे या आपण तिला भेटून बोलू. आम्ही दुसऱ्या दिवशी कलेक्टर साहेबांकडे गेलो त्यांना भेटलो. बावनकुळे साहेबांनी त्यांना एका वाक्यात आदेश दिला 1 महिन्याचा जागा द्यायची असं त्यांनी स्पष्ट केलं. तेच फार महत्वाचं कारण आजपर्यंत बावनकुळे साहेब आजपर्यंत आम्ही जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितले बऱ्याच वेळा आमच्याकडून प्रयत्न झाले पण प्रशासकीय पातळीवर ते पुढे जात
पॉलिटिकल लोकांची म्हणजे नेते लोक मदत करायला तयार होते पण प्रशासनाच्या पातळीवर नव्हते. तर तुम्ही ज्या पद्धतीने उभं राहून प्रशासनाला सूचना देत होते जेव्हा कुठेही भेटलो आपण कार्यक्रमात असेल प्रेस कॉन्फरन्स मध्ये असेल किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी भेटले तरी बावनकुळे साहेब बघून पाहायचे मला करणार आहे का? कधी-कधी तेच विचारायचे, प्रस्ताव कुठे होता? हे तुमचा फॉलो म्हणजे म्हणजे एक सिंहाचा वाटा सर्वाधिक बावनकुळे साहेब होते. त्यामुळं हा कार्यक्रम खरं तर महापालिकेची आचारसंहिता लागली निवडणुकीची. आता एकदा घेतो आम्ही पण आम्हाला खूप मोठा कार्यक्रम करायचा होता. पण ठीक आहे जाऊ दे, आता आपण जेव्हा तेव्हा मात्र मोठा कार्यक्रम कारण बावनकुळे साहेबांच्या आदेशाने त्यांच्या आदेशानुसार नंतर ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं म्हणजे प्रशासनातली काय आणि या सगळ्या तर त्या सगळ्यांचाच आपल्याला आभार मानायचे. पण आता आचारसंहितेमुळे काही बंधन नाही तर काय पुन्हा एकदा मी बावनकुळे साहेबांचे आभार मानतो मंत्रिमंडळाचे आभार मानतो पण हे आभार मानून आपण त्यांना त्यांचा वाटा कमी करू असं नाही आपल्याला बोलायचं म्हणून मी आभार मानतोय खरं आपल्याला इमारत पूर्ण उभी राहून त्याची उद्घाटन बावनकुळे साहेबांच्या हस्ते व्हावं हे आपल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ते बोलणारे आहेत नेते मी करतो पहिले नेते असे भेटले की जे बोलले आणि त्यांनी केलंय त्यामुळं बावनकुळे साहेबांचं ते विषय मग त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण सगळेजण जोरदार टाळ्या हा क्षण त्यांच्यामुळे शक्य झाला ते राज्याचे मुख्यमंत्री बावनकुळे यांना मी विनंती करते की त्यांनी हा सगळा प्रवास बोलतील त्याच्यात परत बोलता येईल. कार्यक्रमाला उपस्थित आपले अध्यक्ष देवेंद्र काळे कार्यवाह मंडळी ठाकूर श्रीमती पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या मारितला महाराष्ट्र काम केलं असे आपले सर्वांचे आदरणीय कावळे महाराजजी मंदिर पाण्याची मेटकरची मुंबईची कुलकर्णीजी राजेंद्र पाटीलजी जितेंद्र अटकेकरजी सुनील भावेजी गजेंद्र बळेजी भोसेजी चंद्रकांत कुमजी आणि अरुण निकुलकरजी आदरणीय अंजनताई अन्य उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी खरं तर मी प्रज्ञता वगैरे किंवा आभार मानण्याचा त्या कार्यक्रम आवडत नाहीये पण मी उमेदची आणि रिपोर्टची सर्वांना एवढंच सांगितलं होतं म्हणजे की मी पुण्यात आलो की नक्की पत्रकार भवनाला भेटली आणि नक्की या आम्हाला जागा मिळावी आणि ही मागणी आपल्या सरकारने पूर्ण केली आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी माझ्या प्रयत्नाला या ठिकाणी पूर्ण केलं. तो जिया घेऊन मी पत्रकार होणार येईल असं मी या ठिकाणी सांगितलं होतं. शासन जिया आधी पाठवलाय पण एक हार्ड कॉपी पुन्हा आणली आहे. खरं तर आपण जेव्हा परिवाराचे घटक आहोत यामध्ये पुस्तकाचा वगैरे हे काही आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्वाचं नाही आहे. जीवनातल्या आपल्या गोष्टीची आठवण करून देण्याचा
खरं तर असे ज्या ठिकाणी निर्विवाद छोटे कार्यक्रम आयोजित होतात त्यामुळं खरं तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचा आपण छोटे आम्ही कार्यकर्ते आहोत. सामाजिक सांस्कृतिक धार्मिक राजकीय पक्षाला किंवा राजकीय पक्षाला आम्ही काम करतो पण आम्ही या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात कार्यकर्ता म्हणून आपली भूमिका महत्वाची आहे आणि त्यामुळे माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याच्या हातनं पुढाकाराने या ठिकाणी आपल्या स्वप्नाला संकल्पपूर्ती या ठिकाणी होते आहे त्यामुळं पुणे पत्रकार प्रतिष्ठान आणि या ठिकाणी आपले पूर्वी पत्रकार संघ पुणे यांनी जी महाराष्ट्र सरकारकडे जी महत्वाची मागणी केली होती ती मागणी शासनाने पूर्ण केली आहे. खरं तर या कार्यक्रमानिमित्त जसं तुम्ही या ठिकाणी मला माझे आभार व्यक्त केले माझ्या कौतुक करण्याचा प्रयत्न केला खरं तर मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सूचना दिल्या होत्या की नागपूर सारखा उत्कृष्ट प्रदेश हे पुण्यामध्ये व्हावं मुंबईमध्ये व्हावं संभाजीनगर व्हावं आणि या प्रेसच्या माध्यमातून खरं तर आपल्या या देशाची जी पत्रकारितेची जी उंची आहे ती अधिक वाढवण्याकरता अशा महत्वाच्या ठिकाणी पत्रकारितेला पुन्हा त्या ठिकाणी पुढच्या काळात समृद्ध करण्याकरता शेवटी पत्रकारिता जनतेकरता आहे जनतेच्या समस्या सोडवण्याकरता आहे आपला तिसरा स्तंभ आहे त्यामुळे या स्तंभाला मजबूत करण्याचं काम या ठिकाणी आपल्या सर्वांना करायचं आहे. आम्ही सर्व आपल्या पत्रकारितेच्या परिवारातील कुटुंबातील सर्व सदस्य लहानपणापासूनच पत्रकारितेच्या महत्वाच्या सोबत राहिलो त्यामुळे नागपूरमध्ये तुम्ही कुणाला विचारलं तर मी आयुष्याच्या 18 वर्षाच्या वयापासूनच पत्रकार परिवारासोबत पत्रकार कुटुंबासोबत पत्रकारितेच्या जवळ असल्यामुळं मला याबद्दलची जाणीव आहे की पत्रकाराची लेखणी ही कशी त्या ठिकाणी आपल्या भारत चित्र बदलू शकतं त्याची जाणीव निश्चितपणे मला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतो आहे की सकारात्मक जी भावना आपल्या सर्वांच्या मनात आहे आणि समाजाच्या दायित्वाची ही भावना आपल्या समोर आहे सोबत आहे त्यामुळं ही जी भावना आपली सर्वांची आहे हेच खऱ्या अर्थाने पुढे नेण्याकरता आमची सर्वांची जबाबदारी आहे ती आम्ही पूर्ण करतोय. खरं तर या 8,024 फुटाच्या प्रकरणामध्ये माझी विनंती माननीय अध्यक्ष जी आपल्याला असणार आहे की आपण लवकरच या ठिकाणी चांगला आर्किटेक्ट जे पुण्यातले प्रसिद्ध आर्किटेक्ट असतील ते आपल्याला सर्वांचे ठरवा त्या ठिकाणी चांगली इमारतीचं डिझाईन त्यामध्ये वैचारिक सामाजिक क्रांती आणि खरं तर यातनं जे आपली इमारत तयार होईल ही इमारत आपल्या प्रतिष्ठानला आपल्या पत्रकारितेला देशामध्ये सर्वात जास्त उंची आपल्या महाराष्ट्रात नेण्याकरता आपली ही जी इमारत आहे ती महत्वाची ठरेल. खरं तर या ठिकाणी अनेक व्यक्तींनी या ठिकाणी या पुणे पत्रकार संघाला नेतृत्व दिलाय. आपले जयंतराव टिळकजी आहे जावडेकर जी आहे जी आहे जोशी जी आहे अनेकांची त्या ठिकाणी उल्लेख करता येईल त्यांनी आपल्याला या पत्रकार पत्रकार संघाला देशामध्ये वृत्ती दिली आहे केवळ महाराष्ट्रात देशामध्ये वृत्ती दिली आहे आणि मग जनतेच्या कल्याणाकरता स्थापन झालेलं हे पुढे पत्रकार प्रतिष्ठान हे खरं तर आपल्या सर्वांना ऊर्जा देणार आणि म्हणून या इमारतीमध्ये जे ऊर्जा महाराष्ट्राला मिळते पुण्याला मिळतं त्या ऊर्जेतनं आपण या ठिकाणी सकारात्मक पद्धतीने या ठिकाणी काम करतोय आणि असा बलखंड इतिहास या पत्रकार संघाचा आहे प्रतिष्ठानचा आहे आणि हा इतिहास आपल्याला पुढे त्या ठिकाणी जे वर्तमान आहे आणि पुढचा त्या ठिकाणी भविष्य आहे ते अत्यंत मजबूत करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. खरं तर शैलेशजी आपल्याला विनंती करेल जसं सांगितलं केवळ या ठिकाणी आपल्याला तातडीने जास्त वेळ घालवतात जसं आपण
जागा मिळवण्याकरता, जागा मिळण्याकरता, त्याचे सर्व अडथळे दूर करण्याकरता आमचे जिल्हाधिकारी असतील, माजी आयुक्त असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील, उपप्रमुख असतील, आमचे भूमी अभिलेख खात्याचे अधिकारी असतील, त्यांनी सर्वांनी मिळून आपापले चेहरे जे लिहिले त्याचा मग STS जी खाते साहेब यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. जेव्हा माझ्याकडे तेव्हा त्यामध्ये मला काही पैसे घेऊन ते कुठे रेडिएशन झाला आहे त्याप्रमाणे पैसे घेऊन निधी त्या ठिकाणी तो निधी भरून ती जागा द्यायची जसा शासनाची होती. पण मला या ठिकाणी या गोष्टीचा आनंद आहे की 2 कोटी 8 लाख रुपये आपल्या श्रमिक पत्रकार संघाकडून देणे, पुणे पत्रकारांकडून देणे, तेवढीच रक्कम ठरल्याशिवाय ती जागा मिळत नाही असं चित्र असं स्पष्ट शासन धोरण आहे. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की 2 कोटी 8 लाख रुपये उमेदजी आपण त्या ठिकाणी आम्हाला काय साहेब ही जागा काढून ती घ्यावी लागते ते शिस्तीत असतात. आपलं जेव्हा मी बघितलं माझ्याकडे जेव्हा कॅबिनेटमध्ये प्रस्ताव होताना बसून त्या ठिकाणी तो अधिकार आहे की कुठली जमीन जसा प्रस्ताव मांडावा. तर मंत्रिमंडळाचा प्रस्ताव मांडावा बघितलं तर अंतिम असं होतं की 2 कोटी 8 लाख रुपये चालन करून घ्यायची आणि ती चालन बघल्यानंतर शकतो. मी आता आपल्या अध्यक्षांना बोलावला तुम्ही सकाळपासून मला एक पत्र द्या जेणेकरून मुख्यमंत्री उद्याकडून मी ते मोफत मान्य करू शकतो. तर माझे जे अधिकार प्राप्त मला आहे सरकारकडून म्हणजे आपण ते अधिकार वापरत असतात ते समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता करावे कृती यामध्ये पत्रकारिताही आहे आणि पत्रकारिता जर असेल तर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपण अनेक प्रयत्न घेऊ शकतो. कारण तुम्ही जे छापता तुम्ही जे लिहून आणता त्यावरच विधानमंडळाचं कामकाज चालतं. विधिमंडळाचं 90% कामकाज हे तुम्ही आपल्याला बातम्याच्या आधारावर तयार होतं. लक्षवेधी असतील, तारांकित असतील आणि समाजामध्ये जेव्हा कुठला विषय चर्चेला येतो या ठिकाणी 90% विषय आपल्याला पत्रकारांच्या आपल्या लिखित आलेल्या त्या ठिकाणी कटिंग होत असतात. मग त्यावेळी सभागृहात आपले प्रत्येक वाक्यक्रमाचे काय असं समजून त्या ठिकाणी आम्ही त्या प्रश्नाला वाचा पडतो. पण इतकं महत्वाचं योगदान या राज्याकरता देशाकरता पत्रकारिता असताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पत्रकारिताला सर्वात उच्च स्थान देत असताना आमच्या देवेंद्रजींनी पत्रकारितेला पहिल्यापासूनच महत्व दिलं असल्यामुळं आमचं सर्वांचं आयुष्य वेगळं जवळपास राज्यांना आता जे काही पदं आम्हाला मिळाले त्याचा जवळपास 90% 22 वर्ष झाली विधिमंडळात 15 वर्ष विरोध पक्ष 15 वर्ष विरोधी पक्ष कशामुळे काढले तर आम्ही आपल्या या पत्रकारांच्या बातम्यावरून काढले तुमच्या बातम्यावरून काढले बातम्या निघाला नसते बातम्या निघाला त्यामुळे आपल्याला ज्यांच्यामुळे उंची मिळाली त्यांची सेवा करण्याची संधी या माध्यमातून माझ्यासाठी आणि मी जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा जेव्हा 2007 ला निवडून आलो तेव्हा मला पत्रकारांनी केलेल्या सहकार्यामुळे मी पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झालो आणि मग विधानसभेत 2004 ला येत असताना 1997 जिल्हा परिषदेमध्ये 1997 जिल्हा परिषदेमध्ये येताना पत्रकारांची भूमिका महत्वाची होती. 2002 मध्ये विरोधी पक्षाचा जेव्हा झालो तेव्हा नागपूर पत्रकार संघाने मला ते कुठेतरी विरोधी पक्षनेता म्हणून तेव्हा काही विरोधी पक्षनेतावर काही प्रतिनिधी पद नव्हतं पण गटनेता विरोधी पक्षाचा असल्यामुळं मला इतकं पत्रकारांनी त्या ठिकाणी भरवून दिलं आहे नागपूरमध्ये की मी विधानसभेचा म्हणून नेता होता आणि विधानसभा जेव्हा मी 2004 पहिल्यांदा लढली तेव्हा मला जाणवलं की पत्रकारितेला लेखीला किती महत्व आहे. एखाद्या पत्रकार मोठ्यांच्या बाजूला आपण किती त्या ठिकाणी आपली मोठी करू शकतो हे मला त्या ठिकाणी तेव्हा वाटलं. इलेक्ट्रॉनिक मीडियामा तेव्हा एवढं त्या ठिकाणी बोलायला नव्हतं पण आता मात्र इलेक्ट्रॉनिक मीडिया ब्रेकिंग न्यूज खूप जास्त आपण पाहतो. पण आताही आपल्याला पूर्ण विधिमंडळाचं काम आहे आपल्या प्रिंट असलेल्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असतं आणि मग मी 2004 तेव्हा हे पहिला सत्कार पत्रकार
पत्रकारितेने मला या भागात त्या भागामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये मला नोकरी दिली आणि मला जेव्हा मी 2,08,00,000 त्याच्यासाठी गेलो तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्याच्या चेहऱ्यावर आनंद बघितला की एक महसूल मंत्री माझ्याकडे येतोय पत्रकार होण्याच्या जागेला मोफत देण्यात मान्य रविकर साहेब बोलले होते आपण बोलले होता त्यामुळे त्यांनी मला एका मिनिटात सांगितलं की मांड प्रस्ताव तुम्ही मंजूर आणि मला अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला ते 2 कोटी 8,00,000 त्याला सांगण्याची होती की आता माफ केलेली आहे त्यानंतर एकही आपण त्या निधी घेणार नाही एवढंच नाही माननीय मुख्यमंत्री मला सूचना केली आहे आजही मी राज्य मुख्यमंत्री आणि मी 1.5 तास बसलो होतो त्यांना सांगितलं की मी आज आपल्याकडे चालू आहे पत्रकार भवनात चालू आहे आज आपल्याची त्या ठिकाणी चर्चा करणार आहे तर माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या आम्हा सर्वांना सूचना दिल्या की चांगला डिझाईन करा व्यवस्थित त्याला आणि जास्तीत जास्त यूज करा एवढा एफएस आहे एवढा आपला बांधकाम नियमावली आहे बांधकाम नियमावलीनुसार जास्तीत जास्त बांधकाम करून सर्व फॅसिलिटीचं चांगलं प्लेस क्लब म्हणजे असं क्लबचा सांस्कृतिक कार्य आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कला क्रीडा कौशल्य या सर्व अभियंता सुचतात त्यामुळे स्किल डेव्हलपमेंट पत्रकारितेची देशाची देणारा एक चांगला स्किल डेव्हलपमेंट सेंटर या ठिकाणी आपण करू शकतो सांस्कृतिक कार्यामध्ये पत्रकारितेचा महत्वाचा रोल आहे तो या ठिकाणी करू शकतो या ठिकाणी नागपूरला एक असे डिझाईन केलेला आहे तेही बघा पण पूर्ण एफएसचा वापर करून पूर्ण बांधकाम नियमावलीचा वापर करून आपण सर्वात चांगलं डिझाईन करा मला अपेक्षा आहे की शेवटी आजच्या कार्यक्रमाचं महत्व काय जागा देण्याचा आणि आरोग्य जागा मिळण्याचे महत्व नाही आपल्याला जी महत्वाची बांधकाम करायचं आहे आणि माझी इच्छा आहे आणि माझ्या मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की आपल्याला आमच्या कार्यकाळात माननीय देवेंद्र फडणवीसचा जो कार्यकाळ 2021 2024 पण आता जो आमचं सरकारच्या कार्यकाळ आहे 2019 या कार्यकाळामध्ये पत्रकार भवनाचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे आपल्या कोकणातल्या या ठिकाणी प्रेस क्लबचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे आणि ते उद्घाटन माननीय देवेंद्र फडणवीसच्या हस्ते झालं पाहिजे आपण गुलबिजरी घेऊन देवेंद्रजी नानू आणि मग उद्घाटन आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा आता तुमची जबाबदारी आहे पुढाकार आर्किटेक्ट या चांगला आर्किटेक्ट याला तंत्र बसवायचं तंत्र ठिकाणी शेवटी पुणे हे इतकं चांगलं शहर आहे इतकं उद्योगाचं माहेरघर आहे शिक्षणाचं माहेरघर आहे संस्कार कार्याचं संस्कृती कार्याचं तर मला 100% माहिती आहे की आपण इतके सारे प्रतिष्ठावान आणि या पत्रकार भवनाला इतक्या लोकांचा देश आहे लागलेला इतक्या लोकांनी आता आदर्श भूमिका निभवली आहे आणि इतक्या लोकांचा आदर्श या कार्यक्रमाला आहे त्यामुळे आपल्याला काही फार काही वेळ लागणार नाही आपल्या पत्रकार भवनाला त्याच्याकडे आपण जाऊ पुढे वापस पाठवणार पुढे वापस पाठवू पत्रकार म्हणून नाही पत्रकार मागतो म्हणून काही आपल्याला पुढे देईल आपल्या पुणे पत्रकार प्रतिष्ठानची एवढी उंची आहे की आपण कुणाकडे सुरुवात झाली त्यामुळं आपण माझेही जे काही अधिकार क्षेत्र आहे मुख्यमंत्र्यांनी काही पडलं आहे आपण मुख्यमंत्री काही संकट असतील मी काही संकट आहे तर शेवटी आपल्याला हे समाज हितामध्ये काम कोण महसूलमंत्री कोण मुख्यमंत्री यापेक्षा आम्हाला काय समाधान आहे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता केलेलं कार्य हे या ठिकाणी आपण करतोय हे समाधान आपल्या सर्वांना आहे
हे महत्वाचं समाधान मिळण्याकरता घेतलेले आवाज शेवटी बदलायची पद जातील परमानंट नाही कालपुढे पासून का कुणी उद्या कुणी ही काही परमानंट जागीर नाही या कामाच्या जाती नोकरी नाही त्यामुळं आपापल्या कार्यकाळामध्ये आपण किती उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचे काम करू शकतो ही भूमिका महत्वाची आहे आणि आम्ही जे लोक आहोत आपण सर्व ते काही आपल्याला साध्य नाही मंत्री होणार मुख्यमंत्री होणे आपल्याला तर साध्य नाही हे समाजाच्या शेवटच्या कल्याणाचं साधन आहे आणि त्यामुळे या साधनाचा उपयोग काय करू शकतो तर आपण या ठिकाणी जसं आज आपली जबाबदारी घेतली की सर्व त्या ठिकाणी कुठली चालन घ्यायची हा अधिकार प्राप्त आहे सरकारचा विशेष अधिकार आहे हा अधिकार आपण का वापरतो तर या ठिकाणी साधन म्हणून जे समाजाची सेवा करायची कमी आज एवढं सांगेल की आपण सर्वांनी आता किती आपल्याला गाठण्याकरता काम करत आहे मी स्वतः आपल्या कुटुंबाचा घटक म्हणून विशेष लक्ष टाकेल मी तुम्हाला शब्द देतो विशेष लक्ष मी 8 दिवसात नागपूरचा आम्ही रोज फॉलो करतोय नागपूरला रोज त्या ठिकाणी चर्चा करतोय आणि त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण त्या ठिकाणी आम्ही पुढे नेतोय पुणेला नागपूर आणि पुणे काही जोडलं नाही पुणे काही मुंबई जोडलं नाही आणि सर्व पत्रकाराच्या या प्रतिष्ठानाला सर्वांनी हातभार लावून आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे पुन्हा एकदा आपण मला हे संस्कार होणारी संधी आपण दिली शेवटी संधी देणं महत्वाचं आहे कधी कधी आपली इच्छा असते काम करायची पण आपण त्या दिवशी बैठकीत सांगितलं जे काम फॉलोअप झालं शेवटी ही संधीच आहे काम करण्याची आणि त्यामुळे संधी मिळाली आहे एवढं सांगेल सरकार आमचं सरकार गतिमान लोकांना करण्याकरता जे काही काम करण्याची आमची इच्छा आहे आणि आम्ही ते करू एवढं वचन आपल्याला देतो मुलांना माझ्या नात्या छोट्या कार्यकर्त्यांना करू प्रतिष्ठित भवनामध्ये उंची असलेल्या भवनामध्ये माझा सत्कार केला आणि मला काम करण्याची पुन्हा एकदा नवी मुद्रा दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे तुमच्या सूचनांची नक्कीच अंमलबजावणी केली जाईल आणि या वास्तूची पहिली भेट तुमच्याच उपस्थितीत आणि याची फीस आणि तुमच्याच उपस्थितीत कापली जाईल याची पाहिली जाते पण औपचारिकता म्हणून आभार प्रदर्शनासाठी मी प्रतिष्ठानच्या याची कॉपी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे सुनील भावे यांना विनंती करते की त्यांनी आभार माना माननीय मुख्यमंत्री बावनकुळे साहेब चिदानंद महाराज पुणेकर आणि आंध्रप्रदेश प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष शैलेश काळे नाळेगाव पांडुरंग सांडगोर पाटील सचिव मंगेश पाटले उमेश शेळके या सगळ्यांनी आपल्या भाषणामध्ये आभार मानले मी फक्त औपचारिक समारोप करण्यासाठी सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो आमचे सर्व सदस्य प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे सर्व सदस्य यांच्यातर्फे आपले आभार जिल्हाधिकारी विशेष जितेंद्र मोहिते यांचेही विशेष आभार आणि त्याबरोबर खारगे साहेबांचा तुम्ही उल्लेख केला आम्ही परवा नागपूरला आलो होतो तेव्हा त्यांचीही भेट झाली त्यांचेही विशेष आभार आणि आमचा जर या सगळ्या प्रक्रियेमध्ये मे पासून जसं की उल्लेख झाला तसं मे पासून ते आता म्हणतात तसं आपली नोव्हेंबर डिसेंबर पर्यंतच्या 5-6 महिन्यांमध्ये या प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार आमच्या कार्यकारिणीतील सर्व सदस्य इतर राजेंद्र पाटील विठ्ठल जाधव अंजली नोविकर आणि मागच्या कार्यकारिणीतील सदस्य जितेंद्र आष्टेकर गजेंद्र फळे त्याचबरोबर प्रसाद कुलकर्णी या सर्वांचेही आभार आणि पत्रकार प्रतिष्ठान साठी काय वेळ देणाऱ्या इतर सर्व माजी पत्रकारांचे संपादकांचे या सर्वांचेही आभार त्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम झाला आणि 35 वर्षांनी पुन्हा एकदा आम्ही आता नवीन जागेमध्ये पुढचं पाऊल जसं की आपण अगदी पुढे पाहिला पुढचं पाऊल आहे तर हे काय आमचं पुढचं पाऊल आता कुठे आम्ही देऊ त्याची ग्वाही देतो आणि तुम्ही जशी अपेक्षा व्यक्त केली की तुमच्या कार्यकाळात आणि त्याचबरोबर आमच्याही कार्यकाळात की आमची मुलं 4 वर्षाची असते त्याच्यामुळे या कार्यकाळात नक्की ती इमारत पूर्ण होईल अशी आम्ही हमी देतो आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार
मी काही पॉलिटिकल बोलत नाही, मी राजकीय बोलणार नाही. हे ठेवतो. आहे ना.